नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. अखंड हिंदुस्थानात ज्यांनी नाथपंथाची ध्वजा रोवली, अ, आपल्या हठयोगाच्या वेगवेगळ्या सामर्थ्याने त्यांनी एक अखंड असा योगी लाभला हिंदुस्थानात. ज्यांनी खैबर खिंड असो, की हिमालय असो, की कन्याकुमारी असो, की अगदी कच्छ आणि मुंबईचा समुद्र असो, असा कुठलाही देशातला कानाकोपरा सोडला नाही, जिकडे त्यांचा नाथ भक्त परिवार नाही किंवा त्यांचे मठ मंदिर नाहीत. असे नाथ योगी, सिद्ध योगी म्हणजे गुरु गोरक्षनाथ. गुरु गोरक्षनाथांवर सद्गुरू देवनाथ महाराजांनी खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास केला होता. अगदी नेपाळपासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी विविध वाचनालयांमध्ये जाऊन गोरक्षनाथांचे जुने ग्रंथ जे होते ते त्यांनी अभ्यासले होते. तसेच त्यांना साधना मार्गातनं जे अनुभूती आल्या, त्यातनं त्यांनी गोरक्षनाथांवर अनेक गीतंसुद्धा रचली होती. म्हणजे गुरु गोरक्षनाथ यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर इतकं भव्य व्यापक व्यक्तिमत्व होतं, की हठयोग असेल, गुरुभक्ती असेल, आचरण शुद्धता कशी पाळायची आणि एखाद्या मानवी जीवनाला उत्कर्ष करण्यासाठी काय करावं लागेल. तर हे सूर्यचंद्रप्रमाणे जे ज्ञान द्यायचं जर काम कोणी केलं असेल तर नाथपंथी सिद्धयोगी गोरक्षनाथांनी केलेलं आहे. आणि देवेंद्रनाथ महाराजांनी त्यांच्याबद्दल जे विविध अभ्यासपूर्ण लेखन केले, ती लेखनमाला युगायुगांचा तपस्वी गुरु गोरखनाथ या लेखमालेतून त्यांनी आपल्यासमोर मांडली होती. आपण सर्व जाणतोच की गुरु गोरक्षनाथांचा जन्म जो आहे तो उकिरड्यावर झाला होता, अशी एक लोककथा सांगितली जाते, की ज्याच्यामध्ये एका नाथजींनी जेव्हा मच्छिंद्रनाथांनीच म्हणजे माधुकरीसाठी गावात फिरत होते, तेव्हा ही जी घटना घडली ती साधारणपणे काही जण म्हणतात पंजाबात घडली, तर काही जणांचं म्हणणं आहे की अयोध्येच्या आसपास ही घटना घडलेली आहे. आणि जिकडे नाथांचा जो एक उकिरड्यावर त्यांना जो जन्म आला आणि त्या स्त्रीला जेव्हा शोधून परत मच्छिंद्रनाथ विचारतात की माई, ते बाळ माझ्याकडे दे, ते लेकरू मला दे, ज्याच्यासाठी मी तुला विभूती दिली होती, भस्म दिलं होतं आणि माझी विभूती कधी फेल जाणार नाही, ती फुकट जाणार नाही, त्यातनं बालकाचा जन्म झालाच असेल. आणि तेव्हा त्या माईला पश्चाताप होतो आणि कळतं की आपण खूप मोठी महिलांचं, मैत्रिणींचं, शेजारी पाजाऱ्यांचं ऐकून चूक केलेली आहे, की आपण कुठेतरी त्या उकिरड्यावर त्या ह्याला फेकलेले. आणि ह्यातून गोरक्षनाथांच्या पुढच्या जीवनाची जी सुरुवात झालेली आहे आणि त्यांचे तपोबल कसं केलं, त्यांनी तपश्चर्या कशी केलेली, याबद्दलची संपूर्ण माहिती पुढील लेखमालेतून आपल्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न गुरुकृपेने करणार आहे. आवडल्यास नक्की शेअर करा. जय गुरुदेव. आदेश आदेश आदेश. ओम सद्गुरू श्री देवेंद्रनाथाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.